हा उत्साह कसा आहे पाहूयात। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मनोज जरांगेंना पोलिसांकडून आता नोटीस पाठवण्यात आली आहे। कोर्टाच्या निर्देशानंतर आता मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। मनोज जरांगे हे आंदोलन करतायत, त्यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर अनेक तक्रारी या समोर आल्यानंतर आता हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत। या संदर्भात आता पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी ही नोटीस बजावलेली आहे। आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांनी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करण्यात आल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आल्या आहेत आणि आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोर समितीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याबाबत देखील पत्रात म्हटलेलं आहे। आणि या पत्रात जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तव्याचीही पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये केलेला पाहायला मिळतो। सध्या तरी विलंब जी, नक्कीच आपण पाहतोय आता नोटीस पाठवलेली आहे। यावर आता जरांगे काही माध्यमांसोबत या संदर्भात काही संवाद साधणार आहेत का? त्या संदर्भात काय माहिती आहे? माध्यमांची नक्कीच जरांगे संवाद साधू शकतात, मात्र आता सध्या जरांगे यांची तब्येत जी आहे ती अत्यंत नाजूक आहे। त्यांनी कालपासून पाणी देखील त्यागलेलं आहे, त्यामुळे आता जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्यांची जी शुगर लेवल आहे ती कमी होताना पाहायला मिळते, अशी माहिती डॉक्टर कालपर्यंत देताना पाहायला मिळत होते। मात्र एकंदरीत जर बघितलं तर सध्या काल ज्या पद्धतीने जरांगे यांनी मीडिया संदर्भात वक्तव्य केली होती ती अत्यंत चुकीची वक्तव्य होती। या संदर्भात सदावर्ते, गुणरत्न सदावर्ते यांनी देखील न्यायालयात बाजू मांडलेली पाहायला मिळाली होती आणि त्याचबरोबर जरांगे यांनी पत्रकारांना देखील सांगितलेलं होतं की 7-8 दिवस माझ्यासाठी सहन करा। यावर पत्रकारांनी देखील त्यांना सरळ सांगितलेलं होतं की कपडे खेचणे आणि मारामारी करणे हे आम्ही सहन करणार नाही। आणि त्यानंतर एकंदरीतच आपण बघितलं की काल ज्या पद्धतीने सदावर्ते यांनी देखील ती बाजू जी आहे ती न्यायालयासमोर सादर केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी आज ही नोटीस बजावलेली आहे। खरं तर नियमांचं उल्लंघन होत असल्याची नोटीस आधी देखील पोलिसांनी काढलेली होती, मात्र जरांगेंनी त्यावेळी ती घेण्यास नकार दिलेला होता आणि काल जेव्हा न्यायालयासमोर ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना निक्षून सांगितलेलं होतं की जरांगेंना नोटीस द्यायची आणि जरांगेंबरोबर वीरेंद्र पवारांना देखील नोटीस द्यायची, जे मुंबईमध्ये या सगळ्या मोर्चाचं आयोजन करतात। त्यामुळे दोघांनाही नोटीस आलेली आहे आणि यामध्ये लवकरात लवकर आझाद मैदान खाली करा आणि आजूबाजूचे रस्ते देखील खाली झाले पाहिजेत, याची जबाबदारी तुम्ही घ्या जरांगे, अशा पद्धतीचं नोटीसमध्ये मजकूर लिहिलेला पाहायला मिळतो। जी भाग्यश्री, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।